साधू संतांच्या भूमी जन्माला आपण शेतकऱ्याची मुले पायरीनं फिरतो आणि पोत्यानं काढतो. या मातीत पाप कोणाला माफ नाही. आपला श्वास आणि धरतीला पाणी ईश्वरी कृपेने आणतं. एक अद्भुत शक्ती विश्व चाललेलं आहे मित्रांनो. सोबत काढणं नाही, नेणार नाही. या मातीत पेरलेलं चुकवतं, पायरीनं फिरतो आणि पोत्यानं काढतो. या मातीत पाप कोणाला माफ नाही. जाताना लागणारा चढ आणि येताना उतार, परिवर्तन हा निसर्गाचा नियम. जीवन परमेश्वर दिलेली खूप मोठी देणगी आहे. जीवन परमेश्वर दिलेली खूप मोठी देणगी आहे मित्रांनो. एक टार्गेट लक्षात ठेवायचं. जॉर्ज वॉशिंग्टन हा एक शाळेला शिपाई होता. हा शाळेला एक शिपाई होता. तो घंटा वाजवताना एकच म्हणायचा, टन टन टन. माहिती ना, तुमच्या लक्षात आलं असेल. तो काय झाला, अमेरिकेचा प्रेसिडेंट. आपल्याला ना खरंच मोठं व्हायचं असेल तर लहान व्हायचं, आणि मान मिळवायचा असेल तर अपमान मिळवायचा. आयुष्यातलं खरं सुख घ्यायचं असेल तर आता कष्ट करायचं. मित्रांनो, देवळाच्या दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात, त्याशिवाय देव पण येत नाही. दगड देव बनू शकतो तर आपण माणूस बनू शकतो. आपण माणूस आहे. IAS IPS बनायचं एवढं मोठं अशक्य नाहीये. वाळूचे कणही नगडता तेलही गळे. कर्म मोठं पाहिजे. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर लहान बनायचं, आणि मान व्हायचं असेल तर अपमान मिळायचा. खरंच आयुष्यात सोनं करायचं असेल, सोन्यावर किती घाम सोसले, किती घाम टाकले तरी ते सोनंच राहतं. मित्रांनो, आपण शेतकऱ्याची मुलं आहे. आपण आतापासून प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करायचा. एक लक्षात ठेवायचं, एक वादपान असतं ते परत येत नसतं. जीवनातला कालचा दिवस उद्या नसतो. बरोबर आहे की नाही. हा क्षण वाया घालू नका. हा क्षण वाया घालवला तर आयुष्य वाया जातं. त्या क्षणात मनापासून चिकाटीनं प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करून अभ्यास करा आणि मनापासून पेपर लिहा. आणि जीवन खरंच सुंदर बनवायचं असेल, एक लक्षात ठेवा, काट्यातच गुलाब फुलतं, चिखलातच कमळ उमलतं, आणि वाईटातूनच चांगलं होतं. या सह्याद्रीच्या दऱ्या खरंच आपण जन्माला आलेली शेतकऱ्याची मुलं आहे. IAS IPS आपल्याला झाले पाहिजे, डॉक्टर वकील झाले पाहिजे. कधी जर मनापासून कष्ट केले. आज आई वडिलांची स्वप्न आहेत आपल्यापासून, ती पुरी करा. उद्या आपण आई बाप बनणार आहे. आपल्या मुलापासून आपण तीच अपेक्षा करतो. आज आपण आपल्या आई वडिलांना धोका दिला, उद्या आपली मुलं आपल्याला धोका देणार आहे. कारण या मातीत पेरलेलंच उगवलं जातं. पायरीनं पेरतो आणि पोत्यानं काढतो. जाताना चढ आणि येताना उतार असतो. परिवर्तन आणि निसर्गाचा नियम. गुरुशिवाय मोक्ष नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. सर्वस्वरूपे सर्वशय सर्वशक्ती समन्वय व्यवस्था नो देवी आई दुर्गे देवी नमस्ते. तिची नावं अनेक आहेत, रूपं अनेक आहेत. एकच आदिमाया शक्ती दुर्गा देवी. वेगवेगळ्या भागात गेल्यानंतर तिला वेगवेगळ्या नावानं पुकारलं जातं. देवांचा देव महादेव. ज्यांनी विष सुद्धा बदललं त्यांना पाय सुद्धा तुडवला. एखादी नवता जगदंबा. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा उदयास आले. स्वराज्य मिळालं. आज प्रत्येकाच्या छाती राज्य करतात. आज जगदंबेमुळं आई धर्मी माता आपलं उदर पाडून आपल्याला अन्न वस्त्र निवारण देते. मित्रांनो, या मातीत गुटखा खाऊन दारू पिऊन व्यसन करून वाटवळ करून घ्यायचं नाही. मृत्यू विकत घ्यायचं नाही. मरण हे ठरलेलेच. आत्मा हा मरायचं नाही, बदलतो मृत्यू अटळे विधी लिखित येणार तो चुकणार नाही. मग कशासाठी मरण विकत घ्यायचं? तंबाखू दारू गुटखा. मित्रांनो, संस्कार चांगले घ्या. आपलं गाव निर्व्यसनी होईल हे बघा. आपलं कुटुंबापासून सुरुवात करा. आपला वडील जर तंबाखू दारू गुटखा घेत असेल त्यांना घरात घेऊ नका. सरळ सांगा, हे कुटुंब हे विश्व आहे. आपल्या समाजासाठी न्याय एकच आहे. आपलं गाव निर्व्यसनी होईल. शरीर साक्षात भगवंताचा अवतार आहे. एक विचार करा, अंधापंग आनंदाचा विचार करा. ज्याला हात नाही, पाय नाही, ज्याला दृष्टी दिली नाही, त्याला सृष्टी पाहायची नाही. आपल्याला परमेश्वराने एवढी मोठी काय दिलेली आहे. व्यसन करून वाटवण करायचं. अरे, शेवटच्या घटकामध्ये हॉस्पिटलला लोळणाऱ्या त्या रुग्णाला विचारा जीवनाची काय किंमत आहे. घरातल्यांना विचारा. पै करून त्याला वाचवण्यासाठी तडपडत असतात. मग आपण मृत्यू विकत घ्यायचा का? वेळ वाया घालवायचा का? अरे, हेच वय आहे. एक लक्षात ठेवायचं, कुंभारात मडकं घडवतो. मित्रांनो, या वयात जर तुम्ही खरंच प्रत्येक गोष्ट शिक्षणाचा अर्थच आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट शिक्षणाचा असा अर्थ आहे, प्रत्येक क्षणाला शिकायचं. असं नाही शाळेतनं शिकायचं. रस्त्यानं चालताना गाडीवाल्याकडे बघून दुःखी होऊ नका. अपंग होऊन सुखी व्हा. आणि मोठं व्हायचं असेल तर लहान व्हा. आणि खरंच आयुष्यात सुख घ्यायचं असेल तर दुसऱ्याला सुख द्या. नम्र राहा. मित्रांनो, गुरुशिवाय मोक्ष नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. मला एक सांगावं लागेल, सद्गुरू जीवनात करायचे असतात. मी देव मानतो, माणसात माणुसकीत बघतो. देव आहे अंतरात्मा. आत्मा शरीर तो मुख्य आठवडे विधी लिखित येणार तो चुकणार नाही. जीवन पुन्हा नाही. लक्षात येते का मित्रांनो? याला IPS IAS डॉक्टर वकील
टार्गेट ठेवा, टार्गेट एकच ध्येय ठेवायचं की आपल्याला मोठं व्हायचंय. त्यासाठी भरपूर कष्ट करायचं, भरपूर अभ्यास करायचा, आई वडिलांना सुख द्यायचं, शेजारी पाजारी सर्वांशी चांगलं राहायचं, भांडणात आयुष्य घालवायचं नाही. राग एक असायचं नाही की ज्याच्यातून मागतो त्यालाच ते चालतं. शरीर पूर्ण जमिलेलं शरीर आहे आपलं. राग, लोभ, गर्व, घमंड, अहंकार याच्यातून आपलं आयुष्य होतं. तर या रागाला आपण घरात एक केलसुरीला लक्ष्मी मानतो. काही बरोबर आहे की नाही? काम असं तुम्ही सांगू शकता? ती घरातला केर कचरा बाहेर काढते. आपली घरातला झाडू असतो ना, तिला लक्ष्मी मानतो आपण. तसं आपल्या मनात राग, लोभ, गर्व, घमंड, अहंकार आहेत मित्रांनो. त्यांना जर बाहेर काढायचं असेल ना तर ईश्वरी नाम, चिंता व चिंतन या दोन्ही प्रक्रिया एकच आहे. त्याने एकातून पापाने दुसऱ्यातून पुण्य निर्माण होतं. व्यर्थ चिंता करू नका, चिंतन करा, ईश्वराचं नाव घ्या. वाल्यामुळे एवढा मोठा धरण करता सात रणजल भरले होते पापाच्या कडेने. कुटुंबातला कोणीही त्याच्या पापाला धनी नव्हता. त्याला राम म्हणतोय तो मरा मरा म्हटला, शेवटी राम राम म्हटला. वाल्याचा वाल्मिक झाला, रामाने सारखा ग्रंथ लिहिला मित्रांनो. वाल्याचं जर वाल्मिकी बनतो, आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. काय IAS बनू शकत नाही, का डॉक्टर वकील बनू शकत नाही. अरे आणि एकच लक्षात ठेवा, आपला हात मोडला तर आपल्याच गळ्यात मिळतो. आपलं दुःख आपल्याला सहन करावं लागतं. या विश्वात कोणी नाही, कोणाचे तुझे नव्हे कोणी. अंतिम उदासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून आई कुणाची, बहीण कुणाची, भाव कुणाची, मेल्या पाठी सर्व राहिली तुटतील दागे दोघे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. प्रति महारथी गेलेले विश्वाचे पाहुणे आपण, मालक नाहीये. धीरुभाई अंबानी सुद्धा लागणं जळला. म्हटलं असता वैभव थांबा 40, 50, 60, 70 कोटी नाही, एक शब्द सुद्धा वाढून नाही. जन्म हा जन्मताच माणूस मरतो. कधी 100 गाठतो, कधी मरती होतो. मरण हे ठरलेलं आहे, सोबत काय नाही येणार नाही. सर्व सोडून जायचे, जगाचे पाहुण्यासारखं राहायचं. माणूस केलं जपायचं, निर्व्यसनायचं, ईश्वरी चिंतन करायचं. आपलं कुटुंब निर्व्यसनी होईल, आपलं गाव, आपला समाज, आपला भाग निर्व्यसनी याच्यासाठी प्रयत्न करायचं. शरीर साक्षात भगवंताचा अवतार आहे. व्यायाम करा, अभ्यास करा, ईश्वराचं नाव घ्या. रस्त्याला चालताना गाडीवाला बघून दुःखी होऊ नका. जर गाडी बसून जायचं असेल तर नुसतं स्वप्न बघू नका. गाडी मिळवण्यासाठी काय करावं लागतं? मेहनत, चिकाटी. अलग लक्षात 5वीला असताना मी पोलीस व्हायचं म्हणून ठरवलं होतं. माझी 21 वर्ष सर्व्हिस झाली. चहा पित नाही, सुपर नाही, कुठलंही व्यसन नाही. खरंच मित्रांनो, या जीवनात कुठली गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न करा, प्रयत्न करा आणि 100% प्रयत्न करा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि खरंच मुलांनो, तुम्ही उद्या देशाचे भविष्य आहात आणि खरंच गुणी मुला, खरंच खूप बरं वाटलं तुमच्यात मला वेळ देऊन आला आणि तुमच्यापासून खूप शिकण्यासारखं आहे. तुम्हाला माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे, गुरु माना, माणुसकीला जपा, निर्व्यसन आणि ईश्वरी चिंतन करा आणि मनापासून कुठली गोष्ट करा. जर आपल्याला आयुष्यातलं पुढचं ध्येय उद्दिष्ट गाठायचं असेल, टार्गेट ठरवा आणि ते 100% पूर्ण करण्यासाठी ईश्वरी चिंतन करून प्रयत्न करा. सॉरी बोलताना काही क्लासेस मार्क करा.